तर जय शिवराय मित्रांनो, आज आम्ही आलो होतो कर्नाटक राज्यातील बदामी शहरात. येथील ऐतिहासिक काम बघून माणसाला आश्चर्यच वाटेल, कारण काम असं बारकाईने केलेले आहे आणि वर दगडात लेण्या आणि किल्ले आहे आणि हे शिवलिंग एका अखंड शिलेमध्ये कोरलेले आहे. मंदिरामधील गोल घुमटाच्या आतलं नक्षीकाम तुम्ही बघू शकता, किती बारकाईने आणि किती भारी केलेलं आहे. जय शिवराय. आम्ही सध्या आलेलो आहे बदामी, कर्नाटक. या ठिकाणी 7वी शताब्दीमध्ये चोल राजांचं राज्य होतं. त्या राज्यात ते राजवटीत असताना इथे या किल्ल्यावर 2 बुरुज आहेत. या ठिकाणी 2 बुरुज आहेत. हे बुरुज त्यांचे अन्नधान्य साठवण्यासाठी वापरत होते. हा एक बुरुज आहे आणि हा एक बुरुज आहे. हयातमध्ये जशाचे तसे उभे आहेत. या ठिकाणी अलौकिक असं बांधकाम आहे. हे बांधकाम सध्याच्या ठिकाणी सध्या शक्य नाही. आणि या पहाडावर अत्यंत सुंदर असं शिव मंदिर आहे आणि पाहण्याच्या लागी सगळं टुरिझमचा पॉईंट आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी भेट द्यावी. जय शिवराय. हा किल्ला 6व्या व्यवसाय चालुक्य राज्याने बांधलेला ऐतिहासिक डोंगर किल्ला आहे. लाल दगडांच्या भव्य कडांमध्ये वसलेला हा किल्ला. हा किल्ला इसवी सन 543 मध्ये चालुक्य राजा पुलकेशी याने हा किल्ला बांधला आणि वातापी हे आपल्या साम्राज्याची राजधानी बनवली. हे छोटंसं मंदिर आणि त्यात भगवान विष्णू यांची मूर्ती कोरलेली आहे. बदामी येथील आम्ही सर्व किल्ला व लेण्या बघितले आणि त्या सर्वच तुम्हाला दाखवणं शक्य झालं नाही. आता आमचा पुढचा स्टॉप महाकूट मंदिर. आम्ही तर पुढच्या ठिकाणाला जाणार आहे, पण तुम्ही काय व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आता आम्ही आलो महाकूट मंदिर येथे. सोमवार असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी होता आणि आम्ही दर्शन घेतलं, पण ते तुम्हाला का दाखवता नाही आलं. आता आम्ही ऐहोळे येथे आलो आणि इथे चौकड बघा, किती भारी वातावरण होतं. इथलचे सर्व मंदिर हे डोंगरातच कोरलेले आहेत आणि या मंदिराच्या आतल्या मूर्त्या या तिथं दिसणारच नाही, कारण की तिथलच्या उचलून ते म्युझियम मध्ये ठेवलेले आहे. बघू शकता तुम्ही. आता आत इथे काहीच दिसत नाही, कारण की इथलची मूर्ती नेऊन म्युझियम मध्ये ठेवलेली आहे आणि इथलचे जवळपासचे जेवढे मंदिर आहे तेवढ्या मंदिरातल्या मूर्त्या सर्व म्युझियम मध्ये नेऊन ठेवलेल्या आहेत. कर्नाटकातील ऐहोळे हे मंदिर वास्तुकलेची पाळणाघर म्हणून ओळखले जाते. ते चालुक्य राज्यातील राजवटीतील 125हून अधिक मंदिरे, जैन बसावती आणि एक बुद्ध लेणी आहे. मलप्रभा नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. चला तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आम्ही आलेलो आहोत ऐहोळे, कर्नाटक. येथे हा दुर्गादेवी टेम्पल, त्याच्यामध्ये उत्कृष्ट असं कोरीव काम, चोल राजाच्या वंशात 7वी शताब्दीत केलेलं हे बांधकाम. आणि इथे विविध, या गावात घर कमी आणि मंदिरं जास्त आहेत. आपण पाहू शकता येथे ह्या शिळेमध्ये जे बांधकाम केलेलं आहे, एक खिडकीचं टेक्स्चर आहे. हे एकाच पीसमध्ये केलेलं आहे आणि उत्कृष्ट असं कोरीव काम आहे. याच्यावर उत्कृष्ट असं पाहण्याचं ठिकाण ऐहोळे दुर्गादेवी टेम्पल. तर आजचा आपला ब्लॉग हा संपलेला आहे. आता भेटू आपण नेक्स्ट पार्टमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे आपल्याला नेक्स्ट पार्ट हा पाहायला मिळेल.